नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. बारामतीमध्ये लोकसभेमध्ये काय होणार आहे? सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या उभ्या राहणार आहेत का दुसरा कोणी उमेदवार उभा राहणार आहे? परंतु आज स्पष्टपणे असं दिसतंय की बारामतीमध्ये पवार घराण्यातील दोन व्यक्ती किंवा त्या दोन व्यक्ती समजा सुनेत्राताई जरी उभ्या राहिल्या नाहीत तरी शरद पवारांच्या कॅन्डिडेट सुप्रियाताई आणि विरोधातले म्हणजे महायुतीचा उमेदवार म्हणजेच महायुतीने आपला उमेदवार जो आहे तो ठरवण्याची मोकळीक अजितदादांनी दिली. म्हणजे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातर्फेच उमेदवार उभा राहणार हे स्पष्ट आहे. अशावेळी सुप्रियाताईंच्यावर टीका करण्याशिवाय गत्यंतर नाही असं अजितदादांना वाटतं. त्यामुळे अजितदादांनी आता सुप्रियाताईंवर नाव न घेता टीका करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. टीका स्पष्टपणे करतात. त्यांनी टीका काय केली? ते असं म्हणाले की संसदेतली भाषणं ठोकून काय होतं काय? मी विधानसभेत नुसती भाषणं ठोकली तर इकडची म्हणजे बारामतीतली कामं होतील का? मग ती रस्त्याची असतील कामं, शाळांची असतील, हॉस्पिटलचे काही असेल होतील का? असं ते म्हणाले. म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे की संसदेत भाषणं ठोकून जवळजवळ काही उपयोगच नाही. दुसरं विधान त्यांनी असं केलं की सेल्फी घेऊन काय होतं का? म्हणजे काहीजण सेल्फी घेत बसतात, पण कामं व्हायला पाहिजेत तुमची. या दोन्ही बाबींना सुप्रियाताईंनी उत्तर दिलेलं आहे. सुप्रियाताई असं म्हणाले की लोकसभा हे एक लोकशाहीचं मंदिर आहे, तिथे चर्चा करावी लागते, भाषणं करावी लागतात आणि त्या माध्यमातूनच विधेयकं मंजूर होतात किंवा समस्या सुटतात. आणि सेल्फी घेण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनीच भारतीय जनता पक्षाच्याच नाही ते एकूण NDAमधल्या आघाडीतल्या सगळ्यांना उद्देशून केले की सेल्फी घ्या तुम्ही. आणि त्यांनी उदाहरण दिले सुप्रियाताईंनी की पुण्यामध्ये जे प्रदर्शन पुस्तकाचं, हे मलाही माहिती आहे, ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये भरलेलं होतं पुस्तकांचं प्रदर्शन. त्यामध्ये सेल्फीचा एक पॉईंट होता आणि त्या ठिकाणी सेल्फी पॉईंटवरती म्हणजे नरेंद्र मोदींचं त्यांचा काय म्हणतात प्रतिमा होती तिथे. त्याचबरोबर सेल्फी पॉईंटमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पॉईंट्स होते आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर लोकांनी छायाचित्र काढून घेतलं. सेल्फी घेणं याच्यात काही पाप आहे असं समजण्याचं कारण नाही की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आणि अन्य अनेक ठिकाणी खुद्द पंतप्रधानांनी सेल्फी घेतलेले आहेत आणि अशी अनेक व्हिडिओ अनेक छायाचित्र व्हायरल झालेली आहेत. त्यामुळे सुप्रियाताईंवरती टीका करण्यासाठी हे दोन्ही मुद्दे चुकीचे आहेत. अजितदादांना असं म्हणायचं आहे का की संसदीय कामकाजालाच काही महत्त्व नाही? त्यांच्या बोलण्यातनं तर असंच दिसते. अजितदादांना असं म्हणायचं असावं की रस्ते, शाळा, पूल या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. या गोष्टीमधूनच तुम्हाला मूर्त स्वरूपात विकास दिसतो. आता सुप्रियाताई ह्या गोष्टी करत नाही आहेत का? सुप्रियाताईंनी विकासाची कामं काहीच केली नाही का? मग सलग 3 वेळा सुप्रियाताई सुळे या का निवडून आल्या? कशा निवडून आल्या? का केवळ अजितदादांचा त्यांना सपोर्ट होता म्हणून त्या निवडून येत होत्या? सुप्रियाताईंच्या कामगिरीबद्दल, लोकसभेतल्या आणि बाहेरच्या विकासातल्या कामगिरीबद्दल अजितदादांनी सुद्धा निवडणुकीच्या वेळी आणि अन्य वेळी कौतुक केलेलं आहे. मग आता त्यांनी बाजू का पलटली अशी? आता का असं का म्हणतात ते? आणि हे म्हणताना त्यांच्या बोलण्यामध्ये सातत्याने असं येते की तुम्ही भावनिक होऊ नका, मतदारांनो भावनिक होऊ नका, माझा जो उमेदवार असेल त्याला निवडून द्या आणि तो उमेदवार म्हणजे मीच उभा आहे निवडणुकीत असं समजा, असं ते सांगतात. याचा अर्थ कदाचित सुनेत्राताई उभे राहतील म्हणजे मीच उभा राहिलो असं समजा लोकसभेसाठी आणि त्यांनाच निवडून द्या. सुनेत्रा त्यांच्याऐवजी दुसरं कोणी असेल तर त्यांना निवडून द्या कारण तो माझा उमेदवार असेल. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, उद्योग सुरू आहे असं अजितदादा म्हणतात. वास्तविक एकटं त्यांनी शरद पवारांना पाडण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवार एकटे नाही आहेत आणि एकटे राहिले
एवढंच नव्हे तर त्यांनी एकावेळी सांगितलं होतं, उद्या कोणी म्हणजे सुप्रियाताईंसह कोणीही दुसरीकडे गेलं तरीसुद्धा मी एकट्याने किल्ला लढवेल, मी माझी बाजू बदलणार नाही आणि यापूर्वीसुद्धा मी असं कर्तृत्व गाजवून दाखवलं आहे. माझं चिन्ह गेलं, माझे सहकारी गेले तरी पुन्हा मी यश मिळवून दाखवलं आहे, असं शरद पवारांनी सांगितलेलं आहे. सुदैवाने आज त्यांच्याबरोबर जयंतराव पाटील, सुप्रियाताई सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे खंबीर सहकारी उभे आहेत. राजेश टोपे आहेत तिकडे, कितीतरी सहकारी आहेत आणि खालपर्यंत अनेक सहकारी त्यांची साथ करत आहेत. त्यांनी त्यांना दगा दिलेला नाही आहे. पण सुप्रियाताईंनी जी कामगिरी संसदेमध्ये केलेली आहे ती दुय्यम समजायची, त्याला फारसं महत्त्व द्यायचं नाही आणि केवळ मी जे कामं करतो आहे बारामतीमध्ये ती मीच करतो आहे फक्त सगळी कामं, म्हणून मला मतदान करा, महायुतीला मतदान करा, राष्ट्रवादी अजितदादा गटाला मतदान करा, असं अजितदादा सांगू बघतात. आता यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस एक होती, त्यामुळे जी कामं झाली त्याचं श्रेय केवळ अजितदादांना देऊन चालणार नाही, तर दोघांचंही, अजितदादांचंही श्रेय आणि शरद पवार, सुप्रियाताई आणि त्यांच्या पक्षाचं जो ते काम आहे असं आपण मानतो. महाविकास आघाडीमध्ये सगळे पक्ष होते. राष्ट्रवादीमधले अजितदादांचे सहकारी होते जे आता विभाजन झालं आहे, पण सगळ्यांचं हे काम आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे राजेश टोपे असतील, जयंतराव असतील, त्यांनी सुद्धा कामं केली आणि त्याचाही बारामतीला फायदा मिळाला ना. सुप्रियाताईंनी आपल्या फंडातनं कामं केलेली आहेत तिथे, तेव्हा त्यांनी काहीच केलं नाही विकासाची कामं आणि ते केवळ भाषणं ठोकतात, हे पूर्णपणे खोटं विधान आहे. आणि बारामतीचा विकास जो आहे तो शरद पवारांनी सुरू केलेला आहे. शरद पवारांच्यामुळेच बारामती ओळखली जाते. त्याच्या अगोदर बारामतीची अशी कीर्ती काही फार पसरलेली नव्हती आणि शरद पवार यांनी स्वकर्तृत्वावरतीच ते सगळं केलं. शरद पवारांच्या घराण्यामध्ये या कोणी होतं राजकारणात, त्यांच्या मातोश्री होत्या, पण त्या कार्यकर्त्या आणि गाव पातळीवरती होत्या, पण इतर कोणी बडे नेते नव्हते त्यांच्या घरात. त्यांनी स्वकर्तृत्वावरती सगळं गाजवलेलं आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा फायदा हा अजितदादा पवारांना मिळालेला आहे. सर्व सत्तेची पदं त्यांना मिळालेली आहेत आणि एवढी सत्तेची पदं जी शरद पवारांनीच त्यांना दिली असं असूनही मी मुलगा असतो तर काय वेगळं घडलं असतं, मी मुलगा नाही हा माझा काही गुन्हा आहे का, असं करून अजितदादाच भावनिक होत आहे. अजितदादा उपस्थितांना भावनिक बनवण्याचा स्वतः दादाच प्रयत्न करत आहेत. उलट बोलताना एकदा त्याने आवंढा गेला ते थोडेसे गहिवरले की मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतो. हे उघड हा ड्रामा होता, हे नाटक होतं. अजितदादा दाखवतात की माझ्या पोटात एक आणि उठात एक असं काही नसतं, व्यवस्थित असतं आणि त्याचप्रमाणे ते वागत होते आणि वागत आहे. एक लक्षात घ्या तुम्ही की अजितदादा जे म्हणत आहेत की मी जर मुलगा असतो तर मला आणखीन काही मिळालं असतं, माझ्या मते तसं काही घडलं नसतं. लक्षात घ्या तुम्ही, जर सुप्रियाताई त्यांच्या कन्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची शक्यता मिळण्याची शक्यता होती 2004 पासून. सुप्रियाताई त्यानंतर राजकारणात आल्या काही काळानंतर, पण पहिल्यांदा त्या राज्यसभेत होत्या आणि 3 वेळा लोकसभेत त्या निवडून आलेल्या आहेत. काही वर्षांनी म्हणजे किमान 2009 साली सुप्रियाताई त्यांच्या कन्या आहेत म्हणून त्यांनी राज्यामध्ये महत्त्वाचं खातं देऊन त्यांना मुख्यमंत्री त्यांनी व्हावं असं काही प्रयत्न शरद पवारांनी केले नाहीत. त्यांनी उलट शरद पवारांनी सातत्याने सांगितलं की सुप्रियाला संसदीय राजकारणात रस आहे आणि राज्याच्या राजकारणात अजितदादा आहे अशी आमच्याकडे वाटणी झालेली आहे, त्यामुळे नेतृत्वामध्ये स्पर्धा असल्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही असं शरद पवार सांगत राहील. त्यांच्या सांगणं पटलं नसेल तर अजितदादांनी तेव्हा बोलायला पाहिजे, पण अजितदादा तेव्हा बोलले नाहीत. उलट अजितदादा मागून कारवाया करत राहिले. शरद पवारांची माणसं आली तर ती त्यांच्याकडे काकांकडे जा म्हणजे शरद पवारांच्या जवळच्या माणसांचं कामं करायची नाही, त्यांना सांगायचं जा काकांकडे आणि कामं करून घेतो. हे अजितदादा करत होते असं त्यांच्याच जवळ वावरणाऱ्या लोकांकडून
मला माहिती मिळाली. दुसरी गोष्ट अशी की जी शरद पवारांची म्हणून जी काही माणसं त्यांचे पाय कापणं, त्यांना बाजूला सारणं, हे सातत्याने अजितदादांनी 2009 पासून केलं. कारण 2004लाच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण 2009ला त्यांना उपमुख्यमंत्री होता ते छगन भुजबळांना करण्यात आलं आणि ते संतापले अजितदादा. आणि तुम्हाला माहिती असेल, सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की छगन भुजबळ अजितदादांचं बिलकुल जमत नव्हतं तेव्हा, आणि छगनरावांवरती रोष होता अजितदादांचा. त्यामुळे भुजबळांना अजितदादा शरद पवार जवळ करतायत हे त्यांना आवडलं नाही. अनेकांना विजयसिंह मोहिते पाटील असतील, त्यांना कसं पक्षातनं साईडलाईन करून बाजूला ढकलून द्यायचं. मधुकर पिचड आदिवासी खातं त्यांनी सांभाळलं होतं, उपमुख्यमंत्रीसुद्धा होते. हे दोघेही उपमुख्यमंत्री होते, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकरराव. त्यांनी काय म्हणतात त्यांचा कार्यक्रम केला. कितीतरी लोकांचे कार्यक्रम, जी शरद पवारांची माणसं म्हणून जी ओळखली जातात, त्या सगळ्यांचा कार्यक्रम अजितदादांनी केला. अशी अनेक नावं सांगता येतील. त्यामध्ये बबनराव पाचपुते, जयदत्त क्षीरसागर असतील, भास्करराव जाधव असतील, या सगळ्यांचा कार्यक्रम अजितदादांनी केला. आणि 2009 पासून विशेषतः 2009 ते 2014 आणि त्यानंतर अजितदादांनी सगळं राज्य, राष्ट्रवादीचा कारभार, सगळी सत्ता, म्हणजे राष्ट्रवादीची सगळी संघटना आणि सगळी ताकद आपल्या मागे असावी, मग उपकृत करायचं लोकांना. त्यामध्ये धनंजय मुंडे असतील किंवा अन्य नेते असतील, त्यांच्या जे जवळ आज तुम्हाला दिसतात ते सगळे हे नेते जे आहेत ते त्यांनी डेव्हलप करायला सुरुवात केली आणि शरद पवारांना त्यापासून त्यांना तोडायचं आणि आपल्याजवळ आणायचं, हे पद्धतशीरपणे त्यांनी केलं. शरद पवारांनी जेव्हा ईडीला आव्हान देऊन ईडीला आव्हान देऊन जेव्हा मी ईडीकडे जाईन असं म्हणाले, तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि फडणवीसांची पंचायत झाली. काय करावं त्यांना सुधरेना, घाबरगुंडी उडाली त्यांची की शरद पवारांनी प्रति आव्हान दिल्यामुळे. आणि प्रचंड गर्दी, राष्ट्रवादीचे समर्थक सगळे गोळा झाले. त्यावेळी मग काय केलं, त्यावेळी अजितदादांनी रस्त्यावर येऊन शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या ऐवजी अजितदादांनी राजीनामा दिला आमदारकीचा, आणि आमदारकीचा राजीनामा देऊन ते निघून गेले. त्यांना देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांना निरोप दिला की यांना राजीनामा द्यायला सांगा, म्हणजे हेडलाईन जी असेल ती शरद पवारांची होणार नाही, लक्ष दुसरीकडे वेधलं जाईल असं लोक सांगतात. आणि हे खरं वाटावं अशी परिस्थिती आहे. अजितदादांनी काकांना न विचारता असा महत्त्वाचा निर्णय का घेतला? अगदी शरद पवारांच्या सत्कार सोहळ्यामध्ये असतील, वाढदिवसाच्या वेळी केलेल्या भाषणात अनेक वेळा अजितदादांनी त्यांच्याबद्दल वाटणारी आपली आत्मीयता दाखवली. कधी कधी त्यांचा कंठ दाटून आल्याचंही त्यांनी दाखवलं. मग असं असताना ते असं का वागले हे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की 2019मध्ये नेहरू सेंटरमध्ये चर्चा चालू असता अजितदादा अचानक बाहेर आले आणि मग त्यांनी असं दाखवलं की काँग्रेसवाले चर्चा चालू असताना महाविकास आघाडीची ज्या पद्धतीने काँग्रेस नेते शरद पवार माझ्या काकांबद्दल बोलले ते मला आवडलं नाही असं करून बाहेर पडले अजितदादा. आणि बाहेर पडून त्यांनी असं दाखवलं की काकांबद्दल मला इतकं एकनिष्ठ, इतकं प्रेम आहे मला की दुसऱ्या दिवशी म्हणजे 1-2 दिवसातच देवेंद्रजींबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं आणि काकांना धगा दिला, काकांचा विश्वासघात केला. आणि मग भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा हे सगळे सांगू लागले की हे सगळं काकांना सांगून सवरूनच झालेलं होतं, काकांना माहिती होतं हे सगळं. अशा प्रकारे काकांची विश्वासार्हता नष्ट व्हावी, त्याला धक्का बसावा असं काम अजितदादा भाजपच्या इशाऱ्यानुसार करू लागले. काकांची बदनामी, काकांची ताकद कमी करणं, काकांच्या सहकार्यांना बाजूला करणं, शिवाय आर पाटलांना गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, मग त्यांना ग्रामीण विकास मिळावा, किंवा दिलीप वळसे पाटलांना सुद्धा विधानसभा अध्यक्ष करून त्यांच्याकडे ते मंत्री होऊ नयेत असं बघणं, ते शरद पवारांच्या जवळच होते. अशाही गोष्टी अजितदादांनी गपचूपपणे केल्या.
शरद पवारांविरोधात कारस्थानं करणं हे अजितदादांनी केलं आणि दाखवलं मात्र की काकांवरती आपली निष्ठा आहे. आता बघा की कितीही बदनामी केली त्यांनी काकांची, तरी काकांनी बारामतीत केलेलं काम म्हणजे विद्या प्रतिष्ठान असेल, त्यांच्या ज्या बाकीच्या संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, त्यांच्या विद्या प्रसारक मंडळ असेल, कृषी क्षेत्रातल्या कृषी विज्ञान क्षेत्रातल्या संस्था असतील, या माध्यमातून बारामतीचा विकास झाला. जेव्हा अजितदादांचा जन्म झाला नव्हता किंवा राजकीय जन्म झाला नव्हता, त्या काळामध्येच बारामतीची ओळख केवळ शरद पवारांमुळेच होती आणि आहे. आणि मग बघा तुम्ही, बारामतीत एअरपोर्ट झाला, बारामतीत MIDC झाली आणि त्याच्यामुळे बारामतीत पंचक्रोशीतले आसपासचे लोक विद्यार्थी शिकायला येऊ लागले. शिकायला आल्यानंतर मग तिथे MIDC झाल्यानंतर उद्योगधंद्यामध्ये रोजगार मिळू लागले. मोठमोठ्या कंपन्या शरद पवारांमुळे बारामतीत आल्या. हा विकास केवळ आणि केवळ शरद पवारांमुळे झालेला आहे. त्याला साथ पुढे अजितदादांनी दिली, पण नेतृत्व शरद पवारांनीच केलं. बारामतीचे शिल्पकार शरद पवार आहेत, अजितदादा पवार बिलकुल नाही. आणि ज्या प्रकारे ते इमोशनल ब्लॅकमेलिंग करतायत की मला डावललं, तुम्हाला डावललं काय, तुम्हाला सगळे फायदे दिले ना, तुम्ही जर शरद पवारांच्या घराण्यात नसता तर तुम्हाला एवढं मिळालं नसतं. आणि मी मगाशी सांगितलं की सुप्रिया त्यांना मुख्यमंत्री केलं का, त्यांनी नाही केलं मुख्यमंत्री. आणि हे बायफर्केशन झालं व्यवस्थित, त्यांनी हँडल केलं होतं ना ते. पण तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या भीतीमुळे, ईडीच्या भीतीमुळेच तुम्ही तिकडे गेलेलात आणि तुम्ही तुमची प्रतिमा बदलू पाहत आहात, पण लोक त्याला भुलणार नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे, याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संसदेतलं कामकाज हे दुय्यम समजतायत का अजितदादा. आता सुप्रियाताईंना जे संसद रत्न पुरस्कार एकापेक्षा अधिक वेळा मिळाला, ती तटस्थ संस्था आहे. ती म्हणजे बघा, चेन्नईची प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि मॅगझिनतर्फे पुरस्कार सुद्धा मिळाला त्यांना. संसदेतल्या नेत्यांनी नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. आता त्यांचा परफॉर्मन्स बघा, 93% उपस्थिती सुप्रिया त्यांची, 248 चर्चांमध्ये, आता या या लोकसभेमध्ये 248 चर्चांमध्ये सहभाग, 629 प्रश्न, म्हणजे जे ॲव्हरेज प्रश्न विचारतात त्याच्यात तिप्पट चौपट प्रश्न सुप्रिया त्यांनी विचारले. 16 खाजगी विधेयकं त्यांनी आणलेली आहे. आता ही त्यांची कामगिरी आहे. आणि त्यांची जी भाषणं संसदेमध्ये झालेली आहेत ती अर्थव्यवस्थेबद्दल, अर्थसंकल्पाबद्दल झालीत, शेतीबद्दल झालीत, नोटाबंदीबद्दल झालीत, GSTबद्दल झालीत, सामाजिक विषयावरती झालीत, परराष्ट्र धोरणाबद्दल झालेली आहेत. सर्व विषयांवरती त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणं केलीत की जी अत्यंत एकाग्र चित्ताने लोकांनी ऐकावी तशी आहेत. इतरही लोकांनी चांगली भाषणं केलेली आहेत, जी अभ्यासपूर्ण भाषणं, त्याचा आपण आदर केला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही खासदार हे अभ्यासपूर्ण बोलतात, हे नाकारण्याचं कारण नाही, आणि त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. हे लक्षात घ्या तुम्ही, मला काय म्हणायचं ते, त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि संसदेमधली चर्चा किती महत्त्वाची असते हे आपण लक्षात घ्या. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की रेल्वेचा संप 1974 साली जॉर्ज फर्नांडिसांनी रेल्वेचा संप केला होता आणि संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होण्याची पाळी आली होती. तेव्हा त्याबद्दल लोकसभेमध्ये चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये मधु दंडवते काय म्हणाले बघा, आपण तुरुंगाचे दरवाजे उघडणार नाही, पण किमान चर्चेचे दरवाजे तरी उघडा. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा. इंदिरा गांधी काय म्हणाले, किती काळ, आणखी एक आठवडा, नंतर पुन्हा काहीतरी नाट्यपूर्ण उलगडेल. हे उपकार कसे ठरेल. त्यावेळी हिरेन मकोजी कम्युनिस्ट पक्षाचे अत्यंत अभ्यासपूर्ण सदस्य होते, बोलायचे ते. लढा लांबेल असं तुम्हाला वाटल्यामुळे मुत्सद्दी सोडा, पण सामान्य माणसालाही सुचेल असं पाऊल तुम्हाला उचलायचं की नाही. हिरेन मुखर्जी इंदिराजींना विचारतात आणि इंदिराजी काय म्हणाले, तुमची अनेक भाषणं मी ऐकली आहेत, मी एवढंच म्हणते की मुत्सद्दीपणा आणि सामान्य अंडरस्टँडिंग किंवा सामान्य समज यांची जी व्याख्या आपल्याला अभिप्रेत आहे त्याच्याशी मी असहमत आहे. बघा, असहमतीसुद्धा किती सुसंस्कृतपणे व्यक्त करतात इंदिराजी. विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष हे इंटेलेक्च्युअल वाद करतात, डिबेट करतात,
हिरेन मुखर्जी तेव्हा म्हणतात, सरकारच्या प्रमुखाचं हे उत्तर आहे का? ही मुलांच्या चर्चेची जागा आहे की काय? त्यावर इंदिराजी म्हणतात, यापेक्षाही वाईट शब्द यापूर्वी तुम्ही माझ्याबद्दल वापरले. तुम्हाला जे हवे ते तुम्ही करा, पण त्यापैकी निम्मे जरी मी शब्द उच्चारले तरी तुम्हाला आत्ताच फेफरा येईल. आता ही चर्चा, ही टीका टिप्पणी ही सुसंस्कृतपणे कशी करता येते ही इंदिराजींनी दाखवलेलं आहे, हे लक्षात घ्या. हे पुस्तक आहे हिरेन मुखर्जी यांनी लिहिलेलं, पोर्ट्रेट ऑफ अ पार्लमेंट. अत्यंत उत्कृष्ट पुस्तक आहे हे पुस्तक. महाराष्ट्रातले एक संजय चिटणीस लेखक, त्यांनी हे पुस्तक अनुवादित केलेलं आहे. ते माझे सन्मित्र आहे आणि त्यांनी हे पुस्तक मराठीत अनुवाद करून फार चांगलं काम केलेलं आहे. हे पुस्तक जरूर वाचा आपण. पण त्या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत आणि तुम्ही जर लोकसभेचं कामकाज जरी कामकाजाच्या संबंधीची माहिती जरी अन्य पुस्तकामध्ये कुठेही वाचली तरी तुमच्या असं लक्षात येईल की लोकसभेमध्ये एकेकाळी टॉवरिंग पर्सनॅलिटीज होत्या. आजही काही जण आहेत. म्हणजे सुप्रियाताई सतत उल्लेख करतात अरुण जेटलीजींचा, वाजपेयीजींचा, दंडवतेजींचा, सुषमा स्वराज यांचा, त्यांच्याकडे यशवंतरावांचा, त्यांच्याकडून आम्ही शिकले असं त्या म्हणतात. पहिल्या लोकसभेमध्ये किती लोक होते? बाबासाहेब आंबेडकर होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, मौलाना आझाद होते, स्वर्णसिंग होते, पंडित जवाहरलाल नेहरू तर होते, पण सी डी देशमुख होते आपल्या महाराष्ट्राचे. अनेक व्यक्ती, अनेक, ज्याला रफी अहमद किडवाई होते, लालबहादूर शास्त्री होते, जगजीवन राम होते. हे सगळे बडे बडे लोक तिथे होते. आणि पहिल्या लोकसभेच्या पहिल्या सुरुवातीच्या काळातच, पहिल्या लोकसभेत नाही म्हणत मी, नंतरच्या काळात कम्युनिस्ट पक्षाचे भूपेश गुप्ता हे अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांनी काय म्हटलं होतं भारताचं, त्यांनी असं म्हटलं होतं की यशवंतराव चव्हाण हे हसत हसत एखादा मुद्दा टोलवतात, पण मोरारजी देसाई मात्र गंभीरपणे तो मुद्दा बाजूलाच करून टाकतात. त्या दोघांच्या व्यक्तिमत्वातला फरक भूपेश गुप्तांनी सांगितला. नागपै हे जेव्हा भाषण करत किंवा समाजवादी पक्षाचे, कम्युनिस्ट पक्षाचे अनेक नेते भाषणासाठी उभे राहत, तेव्हा रॅप्ट अटेन्शन, अतिशय पूर्णपणे एकाग्र चित्ताने ऐकत नेहरू ती भाषण ऐकत असत. मी तुम्हाला गंमत एक सांगतो की नेहरूंच्या जीवनात, नेहरू हे किती नम्र होते पंतप्रधान असू नये. एकदा ते संसद चालू असताना लोकसभा सभापतींच्या परवानगीशिवाय या बाकावरनं त्या बाकावर असे हळूच असे वाकून गेले, तेव्हा त्यांनी लोकसभा अध्यक्षांनी त्यांना चमकावलं होतं. हे बरोबर नाही म्हणून म्हणायचं, माझी परवानगी का नाही घेतली? आणि नेहरू म्हणाले सॉरी, एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्याप्रमाणे. ही नेहरूंची नम्रता, हे सौजन्य. पंतप्रधान असू नये, मी वाटेल तसं वागेन असं नाही केलं ते. आता बघा, भारताचं गर्भाशय हे अमेरिकन भांडवलासाठी सज्ज आहे. म्हणजे अमेरिकेपुढे आपण लोटांगण घालतोय असं कोणी सांगितलं होतं? हे वाक्य कोणी उच्चारलं होतं की अशोक मेहता जे मंत्रिमंडळात होते त्यांनी राजीनामा दिला आणि आपण अमेरिकेपुढे लोटांगण घालतो असं त्यांना वाटत होतं. तिबेटचा प्रश्न जेव्हा तापला होता तेव्हा तिबेटवर बलात्कार झाला आहे अशा याची टीका जे बी कृपलानीने केली होती. मधु लिमये यांनी इंदिरा गांधींच्या राजवटीत जो भ्रष्टाचार चालू होता त्याच्यावरती आवाज उठवला होता. इम्पोर्ट लायसन्सच्या प्रकरणाबद्दल आवाज उठवला होता. जॉर्ज फर्नांडिस यांनी किती लोकसभा गाजवली, किती प्रकारच्या भाषणांनी लोकसभा गाजवलेली. वाजपेयींची भाषणं तुम्ही ऐका. अशा संसदेला तुम्ही दुय्यम लेखताय, केवळ भाषणं ठोकण्याची जागा. आणि संसदेमध्ये स्टँडिंग कमिटीज असतात, तिथे वेगवेगळ्या विधेयकांची चर्चा होते. संसदेच्या लायब्ररीचा अनेक जण लाभ घेत असतात. संसदेमध्ये जे सेंट्रल हॉल होते तिथे विरोधक आणि आता नवीन संसद भवनात सगळ्या गोष्टी, या जागा कमी झालेल्या आहेत, पण संसद भवनामध्ये सत्तारूढ आणि विरोधी पक्षाचे सदस्य खेळीमेळीने एकत्र येऊन काम करतात. या सगळ्याला तुम्ही, अजितदादा, याचा सन्मान ठेवला पाहिजे. तुम्ही, शरद पवार अनेक वर्ष संसदेचे सदस्य आहेत आणि मौलाना आझाद यांनी पहिल्या लोकसभेमध्ये
देशाबद्दल, स्वातंत्र्य चळवळीबद्दल आणि एकूण सगळ्या शिक्षण धोरणाबद्दल जे शिक्षण मंत्री होते खूप खूप उत्कृष्ट भाषण केलं होतं, अत्यंत उत्कृष्ट भाषण त्यांनी केलं होतं. किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या प्रकरणात आवाज उठून राजीनामा दिला होता संसदेमध्ये, तो सी.डी. देशमुखांनी राजीनामा दिला होता संसदेमध्ये. किती बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं किती गाजली होती संसदेमध्ये. तेव्हा संसदेचा तुम्ही एक प्रकारे सुप्रियाताईंवर टीका टिप्पणी करताना संसदेत नुसती भाषणं ठोकता असं म्हणणं, एक प्रकारे संसदेला तुम्ही कमी लेखताय अजितदादा, आणि ही चूक तुमची दाखवूनच दिली पाहिजे. आणि तुम्ही जो स्वतः इमोशनल ब्लॅकमेलिंग किंवा इमोशनल अत्याचार करताय की मला एकटं पाडलं, किंवा मी जर मुलगा असतो तुमचा, काकांना म्हणताय, तर मला मोठी 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 पदं मिळाली असती. तुम्हाला काय मिळायचं राहिलं? किती पाहिजे तुम्हाला आता? का सगळं जग तुम्हाला तुमच्याच पायावरती, सगळं जगातली संपत्ती पाहिजे, जगातली सगळी सत्ता स्थानं पाहिजे? काय पाहिजे काय तुम्हाला? आणि काय साधू काय पाहता तुम्ही? भारतीय जनता पक्षाच्यामुळे तुम्हाला जी संधी आता मिळाली आहे त्याचा फायदा घ्या तुम्ही जरूर. पण मी तुम्हाला सांगतो अजितदादा, तुम्ही जी बेईमानी केलेली आहे ती लोकांना आवडलेली नाही आहे. शरद पवारांनी जे कर्तृत्व गाजवलं आहे ते तुम्ही दुय्यम लेखताय. बारामतीचे विकास पुरुष शरद पवार ते तुम्ही बाजूला हे करताय. शरद पवारांच्या जवळच्या माणसांना तुम्ही आत्तापर्यंत ही उघडपणे गद्दारी केली, पण गपचूप तुम्ही जी गद्दारी करत होता किंवा फितुरी करत होता किंवा शरद पवारांच्या माणसांना बाजूला करायचं किंवा त्यांना आपल्या पायाशी आणायचं, हे जे तुम्ही करत होतात हे काकांना माहिती नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं बिलकुल नाही आहे. ही एक गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं आहे, आणि लोक सुप्रियाताई सुळे यांची संसदेतली कामगिरी लक्षात घेतील. राष्ट्रीय स्तरावरची, राष्ट्रीय प्रश्नांवरची, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरच्या भूमिका मांडलेल्या सुप्रियाताई सुळे यांची कामगिरी लोक लक्षात घेतील. त्यांनी जे अनेक प्रश्न, कारण लोकसभेतला सदस्य हा देशाच्या सभागृहाचा सदस्य असतो. देशातले प्रश्न त्यांनी मांडायचे असतात. फक्त बारामतीतले रस्ते, बारामतीतल्या पाईपलाईनी एवढं बघायचं असतं. त्याचा दृष्टिकोन हा व्यापक असायला, आणि तो व्यापक दृष्टिकोन सुप्रियाताईंचा आहे. सुप्रियाताईंचे जे गुण आहेत ते अजितदादा, त्या गुणांबद्दल सुद्धा तुम्ही आदर बाळगला पाहिजे. विरोध करा जरूर ते, पण सुप्रियाताईंचा अभ्यासूपणा, त्यांचं नॉलेज, आणि इतर पक्षातले सुद्धा त्यांनी जो काही गोतावळा जमा केला आहे चांगली गोष्ट आहे. त्या उत्तम इंग्रजीत बोलतात, उत्तम हिंदीमध्ये बोलतात, मराठीमध्ये सुद्धा बोलतात चांगलं, आणि अन्य पक्षातल्या नेत्यांबद्दल आदर बाळगतात. फक्त सत्ता, फक्त पद, फक्त पैसा एवढंच त्या करत नाही आहेत. ते त्यांनी कधी केलंच नाही. त्यांनी व्यापक सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवरती भूमिका घेतल्या आहेत, राजकीय भूमिका घेतल्या आहेत, आणि त्या वाकलेल्या नाही आहेत केंद्राच्या सत्तेकडून. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण केंद्र जे आहे त्यांचं, त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रथम महिला बचत गट असेल, अनेक सामाजिक उपक्रम, नरिमन पॉईंटच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अनेक उपक्रम त्यांनी केलेले आहेत. पहिल्यांदा त्यांनी सामाजिक काम केलं आणि मग त्या या क्षेत्रात उतरल्या. पहिल्यांदा मला काय मिळतं आहे, माझ्या चेल्या चपाट्यांना काय मिळतं आहे, कसा मला स्वार्थ साधता येईल हे त्यांनी पाहिलेलं नाही आहे. ही त्यांची इमेज आहे आणि ती इमेज कायम राहिलेली आहे. त्या तळ पातळीवर सुद्धा लोकांशी जोडून आहेत. आणि आता या युद्धामध्ये, या रणांगणामध्ये कुटुंब एक आणि राजकारण एक असं काही नसतं. मी पहिल्यापासून म्हणत आलो की शरद पवारांच्या कुटुंबात जे युद्ध भारतीय जनता पक्षाने फूस लावून जे सुरू केलेलं आहे, कुटुंबाची दोन शकलं होण्यास भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. आणि त्यामुळे त्याचं प्रतिबिंब घरामध्ये सुद्धा पडणार आहे. पण घरात काय त्याचा परिणाम होतात, प्रतिबिंब पडतं, त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. त्याचं समाजकारणावरती, राजकारणावरती काय परिणाम होणार हे आपण लक्षात घेतलं, आणि तो परिणाम लक्षात घेतला
तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो की शरद पवार हे त्यांना खटकत आहेत आणि शरद पवारांच्या कन्या आणि ह्या शरद पवारांच्या शाहू फुले आंबेडकरवादी आणि सेक्युलर राजकारणाला साथ देत सुप्रियाताई उभ्या राहिलेल्या भक्कमपणे, म्हणून त्याही आता खटकत आहेत. सुप्रियाताईंनी आपल्या बाजूला यावं म्हणून नरेंद्र मोदींनी प्रयत्न केला होता. शरद पवारांना प्रस्ताव दिला होता, तो शरद पवारांनी धुडकावून लावला होता, हे आपल्याला माहिती आहे. पण बघा, देवेंद्रांच्या नादी लागल्यावर काय होते कळले का पवार काका? तेल लावलेला पैलवान आता धुळीला मिळवला. टीम DF म्हणजे टीम देवेंद्र फडणवीस असं एक पोस्ट सोशल मीडियावरती मी पाहिली. देवेंद्र फडणवीस यांना 2019मध्ये शरद पवारांनी लोळवलं. राष्ट्रवादी काँग्रेस नष्ट होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर तसं बिलकुल घडलं नाही. चांगले कॅन्डिडेट्स निवडून आणले शरद पवारांनी. काँग्रेसला सुद्धा त्याचा फायदा झाला. मग महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करून शरद पवारांनी देवेंद्रजींना पूर्णपणे मातीत कुस्तीच्या मैदानात उलटं केलं. त्यांना ईडीला आव्हान देऊन मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीसांना प्रति आव्हान दिलं, बचावात्मक पवित्रा नेलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार खटकत आहेत. त्यामुळे अजितदादांनी पहिल्यांदा गद्दारी करून देवेंद्रजींबरोबर सरकार स्थापन केलं, तेव्हा शरद पवारांचा त्याला आशीर्वाद होता असं करून त्यांची क्रेडिबिलिटी किंवा विश्वासार्हता धुळीला मिळवण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला. पण ते धादांत असत्य आहे. शरद पवारांनी कधीही चर्चा करा, पण मी त्या चर्चेमध्ये सहभागी झालो आणि जरूर आपण सरकार स्थापन करू असं म्हटलेलं नाही. सरकार स्थापन केलं का त्यांनी त्यांच्याबरोबर नाही केलं नाही त्यांच्याबरोबर, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जो यशवंतराव चव्हाणांचा वारसा अजितदादा सांगतात, त्या यशवंतराव चव्हाणांचं वाचन, संस्कृतीचं प्रेम, पुरोगामी वारसा यापैकी काय घेतलेलं आहे अजितदादांनी? काय संबंध आहे त्यांचा याच्याशी? काही संबंध आहे त्यांचा? संसदीय राजकारण, लोकशाही घटना याच्यावरती ज्यांचा विश्वासच नाही आहे, त्या भाजपची साथ ते करतायत. संसदीय कामकाजाचं महत्त्व न जाणता, ज्याचे ते सदस्य होते, ज्याचे शरद पवारांनीच त्यांना लोकसभेत नेलं होतं, संसदेत नेलं होतं. एवढं असूनही शरद पवारांच्या बाबत कृतज्ञपणा करणं, त्यांच्यावर टीका करणं आणि इमोशनल अत्याचार करणं, याला लोक हो बळी पडू नका तुम्ही. मला जे सांगायचं आहे त्यापैकी मी तुम्हाला जे सांगितलं आहे त्यामधलं एक महत्त्वाचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते परत रिपीट करतो की विजयसिंह मोहिते, मधुकरराव पिचड, बबनराव पाचपुते, जयदत्त क्षीरसागर, भास्करराव जाधव, दिलीप वळसे पाटील आता अजितदादा गटात जरी असले तरी या सगळ्यांना, जे शरद पवारांच्या जवळचे होते, त्यांना बाजूला ढकलायचं किंवा त्यांना आपल्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचा, त्यांचं महत्त्व कमी करायचं, हे सगळं अजितदादांनी करून शरद पवारांच्या पाठीत त्यांनी अनेक वर्षांपासूनच सुरा खुपसायला सुरुवात केली. गेले साधारण 5-7 वर्ष ते भारतीय जनता पक्षाला आतून माहिती पोचवणं, महाविकास आघाडीची विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा भाजपचंच काम करायचं, हे त्यांचं सगळं सुरू होतं. आणि महाविकास आघाडीशी त्यांनी बेईमानी केली, शरद पवारांशी त्यांनी बेईमानी केली आणि आता बेईमानी करता करता ते इमोशनल अत्याचार करत आहेत. माझं असं ठाम मत आहे की बारामती मतदारसंघातलं शरद पवारांचं काम, सुप्रिया त्यांची संसदेतलीच कामगिरी नाही तर ग्राउंडला सुद्धा त्या करत असलेल्या काम त्यांनी केलेला विकास बारामती लोकसभा मतदारसंघात, हे लोक लक्षात ठेवतील. आणि मुख्य म्हणजे अजितदादांनी जी बेईमानी केली, जो विश्वासघात केला आहे, तो लक्षात ठेवतील आणि त्यांना त्यांचा जो कोणी उमेदवार असेल त्याला या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवतील. एक अत्यंत वेदनादायी गोष्ट म्हणजे सुप्रियाताईंवरती आणि शरद पवारांवरती टीका करता करता अजितदादा हे स्वतःच इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि इमोशनल राजकारण करत आहेत, पण त्याला कोणीही बळी पडणार नाही अशी माझी खात्री आहे. आणि लोकसभेचं महत्त्व कमी लेखणं
याच्यातून लोकशाहीवरती किंवा संविधानावरती त्यांचा कितपत विश्वास आहे असं वाटतं, असा प्रश्न पडतो. आपली भारताची संसदेची परंपरा, यशवंतराव चव्हाणांनी जो रस्ता दाखवला आपल्या संसदीय परंपरेचा, ती परंपरा शरद पवारांनी पाळली आणि गेली कित्येक वर्ष ते राष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाचा रोल निभावत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष झालं म्हणजे अजितदादांना राष्ट्रीय दृष्टिकोन मिळाला असं मला बिलकुल वाटत नाही. त्यांचा दृष्टिकोन अजूनही अत्यंत संकुचित आहे आणि ते मनातून घाबरलेले किंवा खचलेले आहेत असं मला दिसतंय. त्याच्याशिवाय अधूनमधून गळा दाटवून येणं, अधूनमधून एक ज्याला म्हणायचं की व्हिक्टीमहूड, मी व्हिक्टीम आहे असं दाखवणं, जे नरेंद्र मोदी करतात त्याच पद्धतीने अजितदादा करतात. मी व्हिक्टीम आहे असं दाखवणं आणि प्रतिपक्षाला तुच्छ लेखणं, त्याला कमी लेखणं, हे अजितदादा करतायत आता. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. एका जो परका पक्ष आहे, 2 गुजराथ्यांनी चालवलेला एक पक्ष भारतीय जनता पक्ष, त्यांच्या तालावरती नाचत, त्यांच्यासमोर लोटांगण घालत ते आपल्या जवळच्यांना, आप्तेष्टांना दूर लोटत आहेत, त्यांच्यावर आरोप करत सुटले आहेत. याला काय म्हणायचं? याला गुलामी म्हणायचं का काय म्हणायचं? अजितदादांनी त्याचा विचार करावा. पण इमोशनल या अत्याचारांना सर्वसामान्य जनता बळी पडणार नाही आणि अजितदादांच्या या स्वार्थी, संधीसाधू आणि कपटी राजकारणाला जागा दाखवून देतील असं मला नक्की वाटतं. एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा आणि सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. नमस्कार.